काहीच दिवसांपूर्वी कोलकात्यातील मेडिकल कॉलेजमधील महिला डॉक्टरवर बलात्कार करून खून करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली। या घटनेविरोधात देशभरातून निषेध तसेच संताप व्यक्त होत आहे। या प्रकरणी पोलिसांकडून सध्या एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलंय। मात्र या क्रूर कृत्यामध्ये इतर आरोपींचा देखील सहभाग असू शकतो असा संशय व्यक्त केला जातोय। तपास यंत्रणांकडून देखील या प्रकरणाचा तपास सुरू आहे। दरम्यान कोलकात्यातील या हृदयद्रावक घटनेचा निषेध करण्यासाठी तसेच या घटनेची बळी ठरलेल्या अभयाला न्याय मिळवून देण्यासाठी कणकवलीत शनिवारी मूकमोर्चा काढण्यात आला। डॉक्टर्स फ्रायडे क्लब कणकवली आणि आम्ही कणकवलीकर यांच्या वतीने काळ्या फीत बांधून पटवर्धन चौक ते प्रांत कार्यालय अशी मूक रॅली काढण्यात आली। यावेळी कणकवली उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर यांना निवेदन देखील देण्यात आलं। या मूकमोर्चामध्ये फ्रायडे क्लबचे डॉक्टर विद्याधर तायशेटे, सेक्रेटरी विनय शिरोडकर तसेच आम्ही कणकवलीकरचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, बाळू मेस्त्री यांच्यासह कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। प्रश्नचिन्ह माझ्या समोर उभा आहे, माझ्या समोरच नाही तर बऱ्याच जणांसमोर, आणि प्रचंड भयानक एक अस्वस्थता निर्माण झाली आहे। कारण आपण बघितलं तर मागे मणिपूर, आता कोलकाता, महाराष्ट्र आणि काही काळाने सिंधुदुर्ग किंवा कणकवली असेल, त्याच्यातली ही असेल, ती असेल किंवा मी असेल, कोण असेल नंतरचे यानंतर आपण सांगू शकत नाही। आणि एक वेगळ्याच पद्धतीची भीती निर्माण झाली आहे। म्हणजे आता तर हा मुद्दा राहिलाच नाही की कपड्यांवरून किंवा वेळेच्या आधी घरात या किंवा ती लहान मुलगी आहे, मोठी मुलगी आहे असे शॉर्ट्स घालू नका। आता तरी 4 वर्षापासून 70, 80, 90 कोणत्याही स्त्रीवर मध्ये महिलांची निर्वस्त्र दिंड काढली गेली आणि त्याच्या पाठोपाठ आता महिला डॉक्टरवर ती काम करत असते त्या ठिकाणी जी ड्युटी सुरू असताना अशा ठिकाणी सुद्धा बलात्कार होतो। आणि या घटनांमध्ये आपण आरोपींपर्यंत पोहोचत नाही आहोत, त्यांना पकडून शिक्षा झालेली नाहीये। ते याच्यातून काय समाजात संदेश जातो, पण कसं समजायचं सुरक्षित आहोत आम्ही काम करण्याच्या ठिकाणी, व आमच्या आता जे काही कलिग्स आहेत, जे इंटर्न्स आहेत, ज्याला आहेत आता 24 तास आयुष्यमध्ये सेवा देत आहेत, ती वेगवेगळ्या म्हणजे बिकट परिस्थितीमध्ये किंवा इमर्जन्सीमध्ये सेवा बजावत असताना सुद्धा या घटना होतात। आणि याचा सगळ्यात वाईट असं की काहीच होत नाही। याच्या प्रॉपर जो आरोपी आहे त्याच्या पोहोचत नाही, उलट ह्या दाबल्या जातात आणि सगळे गव्हर्नमेंट अशी प्रयत्न करतात की दाबलं जावं। महिला डॉक्टरवर बलात्कार, अमानुषपणे बलात्कार आणि निर्घृण हत्या तिची करण्यात आली। आणि हा प्रकार आणि जी घटना आहे ती अत्यंत भयावह आणि अत्यंत क्रूरपणे करण्यात आली। बरं, ती घटना झाल्याच्या नंतर ज्या प्रकारे दोषींवर कारवाई केली गेली पाहिजे होती ती नीट व्यवस्थितरित्या केली जाते असं सकृत दिवसांनी तरी दिसत नाहीये। कलकत्ता महिला डॉक्टरांच्यावर जो अन्याय झाला तो एका महिला डॉक्टरवर झालाय असं नाही, तर सर्व महिला जातीवर अन्याय झालेला आहे। आणि त्याचा निषेधार्थ म्हणून आम्ही इथे प्रांत ऑफिसवर जमा झालेलो आहोत। तर सर्व महिलांना न्याय मिळावा याच्यासाठी म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत आणि अशा नराधमांना कठोरात कठोर शिक्षा मिळावी हीच आमची सरकारकडे प्रार्थना आहे।